तर दिवस होता दुसरा. दुसऱ्या दिवशी सकाळी होती घटस्थापना. तर घटस्थापनेसाठी सकाळी सकाळी लवकर उठून छानशी तयारी करून घटस्थापना करून घेतली. देवी आईचं आगमन केलं. छानसं प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर उपवास असल्यामुळे मस्तपैकी कच्च्या केळीचे अप्पे बनवले उपवासासाठी. आणि हा जो जुना गॅस होता, ज्याचे स्टँड फिक्स होत नव्हते त्याच्या होल्समध्ये, तर त्या गॅसला पॅक केलं अगेन आणि घेऊन गेलो पुन्हा एक्सचेंज करण्यासाठी संध्याकाळच्या वेळेला असं छानसं वातावरण झालं होतं. यांना म्हटलं आपण दोघंजणं मस्तपैकी लाँग ड्राईव्हला फिरतोय असंच वाटतंय. आणि तुम्ही बघा आमच्या इकडचे हायवे किती सुंदर दिसत आहेत. दुकानात पोहोचल्यानंतर त्या काकांना थोडीशी रिक्वेस्ट केली आणि सांगितलं की आमचा हा असा प्रॉब्लेम होतो आहे, प्लीज आम्हाला एक्सचेंज करून द्या. तर त्यांनी नवीन शेगडी दिली आम्हाला. आणि मग दुसरी शेगडी आम्ही तिथेच चांगली पूर्ण ओपन करून बघितली आणि चेकही करून घेतलं सगळा पार्ट. आणि आता फायनली माझ्या घरामध्ये शेगडी आली होती नवीन. आणि तिला घटस्थापनेच्या दिवशीच येऊन माझ्या घरामध्ये फिक्स व्हायचं होतं. त्यामुळे मला आदल्या दिवशी ती चांगली काही मिळाली नव्हती. मग छानसं तिच्यावरती स्वस्तिक काढलं. स्वस्तिक काढण्याची ही पद्धत तुम्हाला माहिती असेल. तर छानसं स्वस्तिक काढलं आणि नवीन शेगडीवरती छानसा स्वयंपाक बनवला. आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. आणि मग गॅसची शेगडी आपण जेव्हा ग्लास टॉपवाली घेतो तेव्हा त्याच्यावरती भरपूर सारं लिहिलेलं असतं की टफ एंडेड ग्लास असतो, की फुटणार नाही, काही होणार नाही. लास्टवाला गॅस माझा 6 ते 7 वर्ष झाले होते त्याला घेऊन. तो एकदम व्यवस्थित टिकला होता. पण आता मला त्या दिवशी जे ग्लास टॉप फुटला ते बघून आता खूप भीती वाटते ग्लास टॉप घेण्याची पुन्हा. त्यामुळे मी स्टील टॉप घेतला. नवीन गॅस शेगडी घेतली आहे. तर आता नवीन आणि छान छान अशा रेसिपीज नक्कीच मी लवकरच बनवेल. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. यूट्यूबवर बघत असाल तर आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर मला फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.